ठीक आहे. काल डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम झालं होतं. ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. आता ते काय इम्पॉर्टंट आहे ते काल सांगितलं होतं. डिफरन्शियल इक्वेशन वरून आपण कशाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो? ऍक्सेलरेशन, वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम जे आहे त्याच्यावरून काय फाइंड करू शकता तुम्ही? ऍक्सेलरेशन, वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, म्हणजे ते जे एसएचएम आहे, ते जे सिंपल हार्मोनिक मोशन आहे, त्याच्या प्रॉपर्टीज समजून घेण्यासाठी डिफरन्शियल इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. जे सिंपल हार्मोनिक मोशन होणार आहे त्याच्या प्रॉपर्टीज समजून घेण्यासाठी डिफरन्शियल इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग डिफरन्शियल इक्वेशन काढलं कसं? F इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? रिस्टोरिंग फोर्स जो आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे? मायनस kx. रिस्टोरिंग फोर्स F जो असतो विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ x येतो. आता मायनस x का आला? x म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. जितकं तुम्ही त्या ऑब्जेक्टला डिस्प्लेस करणार, जितकं त्या स्प्रिंगला ओढणार, ती स्प्रिंग काय होणार? ठीक आहे, हा ब्लॉक आहे. या ब्लॉकला जितकं तुम्ही पुल करणार तितकं जास्त काय होणार? त्याची डिस्प्लेसमेंट होते आणि तितकंच जास्त स्प्रिंग काय करते? रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करते. म्हणजे तितकीच जास्त स्प्रिंग जोरात मागे येईल ना. ठीक आहे, म्हणजे काय होतं? जितकी डिस्प्लेसमेंट जास्त तितका फोर्स पण जास्त, पण दोघांची डिरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. ठीक आहे, ज्या डिरेक्शनला आपण डिस्प्लेस करणार त्याच्या अपोजिट डिरेक्शनला स्प्रिंग ओढते. स्प्रिंगला जर तुम्ही कंप्रेस केलं त्याच्या अपोजिट डिरेक्शनला ती फोर्स लावेल. याचा अर्थ फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स येतो. ठीक आहे, मग याच्यावरून आपण इक्वेशन काढलं F इज इक्वल टू मायनस kx, वेर k जो आहे त्याला आपण काय म्हणतो? स्प्रिंग कॉन्स्टंट. काय म्हणतो त्याला आपण? स्प्रिंग कॉन्स्टंट. समजलंय हे? याला काय म्हणतो आपण? स्प्रिंग कॉन्स्टंट. ठीक आहे, तर फोर्सचाच दुसरा बेसिक फॉर्म्युला काय बरं? मास इंटू ऍक्सेलरेशन. बरोबर, फोर्सचा दुसरा बेसिक फॉर्म्युला काय आहे? मास इंटू ऍक्सेलरेशन. हे झालं फर्स्ट इक्वेशन, हे झालं सेकंड इक्वेशन. या दोन्ही इक्वेशन्स वरून जो फोर्स येतो तो फोर्स काय येणार आहे? मास इंटू ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस kx. बरोबर, त्यानंतर m याची जागी काय लिहू शकतो आपण? d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर. बरोबर, म्हणजे जर डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला वेलोसिटी येते आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, परत डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. ठीक आहे, dy dt घ्या. ठीक आहे, काय येतो तो? मग वेलोसिटी येते. वेलोसिटीचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला, काय येतं? ऍक्सेलरेशन. म्हणजे काय केलंय तुम्ही? याचाच काय घेतलाय? डबल डेरिव्हेटिव्ह घेतलाय. ठीक आहे, मग डबल डेरिव्हेटिव्ह कसं लिहितात? असं लिहितात, डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतलाय आपण. ठीक आहे, डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू काय आलं? मायनस k इंटू एक्स. हा m जो आहे तो काय जातो तिकडे? डिव्हिजनला जाईल. इकडे मल्टिप्लिकेशनला, इकडे काय होईल? डिव्हिजनला जाईल. म्हणजे काय होईल? d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस k अपॉन m इंटू एक्स. ठीक आहे, या k अपॉन m ला काय लिहितो आपण? ओमेगा स्क्वेअर. का बरं? कारण ओमेगा इज इक्वल टू काय येतो? रूट k अपॉन m. काय येतो? ओमेगा अंडर रूट k बाय m. मग ओमेगा स्क्वेअर घेतला. ठीक आहे, ओमेगा स्क्वेअर घेतला तर ह्या साईडला पण स्क्वेअर घ्यायला लागेल आणि काय येईल मग? k अपॉन m. तो स्क्वेअर रूट निघून जाईल. म्हणजे k अपॉन m ची जी व्हॅल्यू आहे ती काय येते? ओमेगा स्क्वेअर. आणि x तसाच इज इक्वल टू काय येईल? d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर. ठीक आहे, हा मायनस इकडे आल्यावर काय होईल? प्लस होईल. आणि जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते डिफरन्शियल इक्वेशन काय मिळणार तुम्हाला? d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. आता ह्याच्यावरून, ह्या डिफरन्शियल इक्वेशन वरून तुम्हाला काय काढायचंय? ऍक्सेलरेशन, वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट. तीन गोष्टी काढायच्या. ठीक आहे, काय काय काढायचंय? ऍक्सेलरेशन, वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, मग ऍक्सेलरेशन कसं काढणार? फर्स्ट ऍक्सेलरेशन फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, काय करणार आहे आपण? ऍक्सेलरेशन काढणार आहे. कशावरून? डिफरन्शियल इक्वेशन वरून. डिफरन्शियल इक्वेशन सांगा, लर्न ठेवायचं. डिफरन्शियल इक्वेशन काय? d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. हे आहे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, मग d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर हाच म्हणजे काय असतं? आपलं ऍक्सेलरेशन असतं. ठीक आहे, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट काय असतं? ऍक्सेलरेशन असतं. मग ऍक्सेलरेशन प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0 आलं. मग हा ओमेगा स्क्वेअर एक्स तिकडे जाईल. मग ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय आलं? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आली? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मग ऍट मीन पोझिशन त्याची व्हॅल्यू काय ते पाहूया. ठीक आहे, ऍट मीन पोझिशन काय असतं बरं? डिस्प्लेसमेंट काय असते? 0. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 आहे. याचा अर्थ काय?
आपण त्या स्प्रिंगला ओढलेलं नाहीये, स्प्रिंगला कसं ठेवलंय, एक्झॅक्ट तिच्या नॅचरल पोझिशनला ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता एक्स इज इक्वल टू काय आलं, मग तिथं 0 आला, डिस्प्लेसमेंट काय आली, 0 आली. मग डिस्प्लेसमेंट 0 आहे त्याच्यात पुट करा, याच्यात पुट केली, मग काय होतं, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि एक्सच्या जागी काय पुट करणार आपण, 0. ठीक आहे, आणि 0 इंटू सगळी टर्म काय येणार आहे, ए इज इक्वल टू 0. आणि यालाच आपण म्हणूयात मिनिमम ऍक्सेलरेशन, ज्याची व्हॅल्यू किती येते, 0. आणि ते कुठं असतं, मीन पोझिशनला. कुठं असतं ते, मीन पोझिशनला. ऍक्सेलरेशन मिनिमम कुठे येतं, मीन पोझिशनला. मग आता एक्स्ट्रीम पोझिशनला पाहू. एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं बरं, ऍट, ठीक आहे, कुठली पोझिशन, ऍट एक्स्ट्रीम. ठीक आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं बरं, एक्स ची व्हॅल्यू ती काय असू शकते, प्लस ऑर मायनस ए असू शकते. ए म्हणजे काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून मॅक्सिमम किती डिस्प्लेस करता, त्याला काय म्हणतो आपण, अँप्लिट्यूड म्हणतो. विच इज ए, काय म्हणतो त्याला आपण, अँप्लिट्यूड. ठीक आहे, म्हणजे त्या स्प्रिंगला तुम्ही मॅक्सिमम स्ट्रेच केलं, मॅक्सिमम स्ट्रेच केलं तर ती काय, त्याची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट होते, विच इज इक्वल टू अँप्लिट्यूड. जर तुम्ही इकडे पॉझिटिव्हला स्ट्रेच केला तर ते पॉझिटिव्ह येणार, आणि जर आपण कंप्रेस केलं तर काय होणार, ते निगेटिव्ह होणार. म्हणजे प्लस मायनस ए ह्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आहेत. मग त्याच्यात पुट करा, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, बरोबर. मग मायनस ओमेगा स्क्वेअर एक्सच्या जागी काय पुट करणार आपण, प्लस मायनस ए, बरोबर. काय पुट करणार आपण ऍक्सेलरेशन याच्या जागी, प्लस मायनस ए. मग काय होईल ते, मग काय होईल, प्लस मायनस येऊन येऊन मायनसच राहणार आहे, बरोबर. म्हणजे काय आलं ते, मायनस ओमेगा स्क्वेअर ए. ही आली कोणाची व्हॅल्यू, मॅक्सिमम ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आली. काय आली, मॅक्सिमम ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आली. ठीक आहे, थांबा, प्लस मायनस होऊ शकते, मायनस मायनस प्लस होतं ना. ठीक आहे, तर काय येतं, प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. हे आलं ऍक्सेलरेशन, मॅक्सिमम ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आली, ओमेगा स्क्वेअर ए. काय आली, ओमेगा स्क्वेअर ए. मिनिमम ऍक्सेलरेशन किती असतं, डिफरन्शियल इक्वेशन वरून काय काढायचं, आता पहिलं काढलं ऍक्सेलरेशन. ठीक आहे, ऍक्सेलरेशन काय आलं, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आलं. ठीक आहे, आता काय काढायचं होतं, वेलॉसिटी काढायची होती. ठीक आहे, वेलॉसिटी फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशन जे आहे त्याच्यापासून काय डिराईव्ह करायचे, आपल्याला वेलॉसिटी डिराईव्ह करायची. ठीक आहे, सांगा डिफरन्शियल इक्वेशन काय येतं, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. हे आहे डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, तर या डिफरन्शियल इक्वेशनला असं लिहिलं तर चालेल का, डीव्ही बाय dt प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. हे असं का लिहिलं होतं, का तर एक्स वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन, जसं याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर वेलॉसिटी येते, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय येतं, ऍक्सेलरेशन येतं, बरोबर. म्हणजे ऍक्सेलरेशन जर काढायचं असेल तर काय करायला लागतं, एकतर याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे कोणाचा, डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्या, किंवा वेलॉसिटीचा सिंगल डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ हे लिहिलं काय, डिस्प्लेसमेंट लिहिलं काय, किंवा डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी लिहिलं काय. ठीक आहे, सिंगल डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लिहिलं, वेलॉसिटी लिहिलं काय, काय येणार आहे, सारखंच येणार आहे. हे काय आलं, ऍक्सेलरेशन आलं. ठीक आहे, नंतर काय करायचंय, मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय dx. कशाने मल्टिप्लाय अँड डिवाइड करणार, dx ने मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. ठीक आहे, मग याला काय लिहू शकतो आपण, dv बाय dx आणि dx बाय dt प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. काय डाऊट याच्यात, काय केलं, फक्त dv बाय dx आणि dx बाय dt लिहिलं. dx कॅन्सल आउट होऊन ती टर्म तीच राहणार आहे, dv बाय dt तीच राहणार आहे. ठीक आहे, येऊन येऊन तेच येणार आहे. बट आपण हे का केलंय, कारण ह्या dx बाय dt ला आपल्याला काय लिहिता येईल, वेलॉसिटी लिहिता येईल. काय लिहिता येईल, वेलॉसिटी लिहिता येईल. मग इक्वेशन काय लिहू शकता तुम्ही, dv बाय dx इंटू v प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. काय डाऊट याच्यात, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार, आता ओमेगा स्क्वेअर एक्स जो आहे तो काय करणार, तिकडे शिफ्ट करा. ठीक आहे, तिकडे शिफ्ट केल्यानंतर काय होईल, dv बाय dx तसाच ठेवा, v पण तसाच ठेवला, इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. काय डाऊट, आता हा dx कुठे टाकायचा, इकडे मल्टिप्लिकेशनला जाऊ द्या. इकडे कसं आहे, डिव्हिजन आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाय. म्हणजे तुम्हाला जी टर्म मिळणार आहे ती टर्म काय मिळणार आहे, v dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. काय काढायची आपल्याला फायनली, वेलॉसिटी फाइंड करायची. काय काढायची आहे, वेलॉसिटी फाइंड करायची. काय करणार, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. काय करायचं, इंटिग्रेटिंग ऑन
बोथ साइड्सचं इंटिग्रेशन घेतलं म्हणजे काय येणार इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही, त्यानंतर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डीएक्स, याचं पण काय करायचं इंटिग्रेशन ऑफ मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डीएक्स, बरोबर. मग आता एक्सचं जे इंटिग्रेशन असतं एक्स डीएक्स इंटिग्रेशन येतं, काय होतं इंटिग्रेशन मध्ये काय होते पॉवर एकने वाढवायची त्याच पॉवरने डिवाइड करायचं, म्हणजे याचं जे एक्स रेस टू एन चा जो इंटिग्रेशन आहे तो काय येणार एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1, करेक्ट. मग आता याचा इंटिग्रेशन काय येईल व्ही स्क्वेअर बाय 2, पॉवर इथे काहीच नाही म्हणजे काय 1 आहे, मग इंटिग्रेशन काय आलं त्याचं व्ही स्क्वेअर बाय 2, बरोबर. ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे मायनस ओमेगा स्क्वेअर बाहेर आला आणि इंटिग्रेशन कोणाचं राहिलं एक्सचं, आणि एक्सचं जे इंटिग्रेशन येतं ते काय येतं एक्स स्क्वेअर बाय 2 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता ह्या कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, ही काय आहे अननोन, ठीक आहे. मग आता ही व्हॅल्यू आपल्याला पहिली फाइंड करावी लागेल. मग कशी फाइंड करणार ती ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम म्हणजे कोणती ज्यावेळी डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे, तर त्या पोझिशनला एक्स इज इक्वल टू काय येतो प्लस किंवा मायनस ए, आणि वेलोसिटी काय असते 0. का वेलोसिटी 0 असते कारण ज्यावेळी तुम्ही त्या ऑब्जेक्टला असं पुल करता त्यावेळी एक्स्ट्रीमला गेल्यानंतर त्याची वेलोसिटी काय होते 0 होऊन जाते, एक्स्ट्रीमला गेल्यानंतर तो काय होतो स्टॉप होतो, ठीक आहे. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी काय असते 0. आपण ऍक्सेलरेट पहिलं करतो, वेलोसिटी इन्क्रीजिंग आहे, ऍक्सेलरेट पहिलं करतो, ठीक आहे. ऍक्सेलरेशन मॅक्सिमम कुठे आहे मीन पोझिशनला, सॉरी कुठं ऍक्सेलरेशन एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम आहे, का कारण तुम्ही स्पीड इन्क्रीजिंग इथून करून येत आहे, ठीक आहे. आणि इथे वेलोसिटी काय होऊन जाते 0 होऊन जाते, काय होतं 0 वेलोसिटी इथे एक्स्ट्रीम पोझिशनला 0 होते. मग एक्स्ट्रीम पोझिशनची वेलोसिटी किती आहे 0. या इक्वेशन मध्ये ते पुट करा म्हणजे 0 स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू काय येणार आहे मायनस इज इक्वल टू काय येणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 प्लस मायनस ए स्क्वेअरचा जो स्क्वेअर येणार आहे तो प्लसच येणार आहे, ठीक आहे. आणि प्लस सी, ही टर्म काय येणार आता 0 स्क्वेअर बाय 2 काय येणार आहे 0, म्हणजे 0 इज इक्वल टू काय येतोय ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 आणि प्लस सी मायनस, करेक्ट. आणि हा मायनस इकडे येऊन काय होईल प्लस, म्हणजे सी ची जी व्हॅल्यू आली ती काय आली ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2, ही आली सी ची व्हॅल्यू. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आला. आता कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करणार या इक्वेशन मध्ये पुट करणार, ठीक आहे. इक्वेशन काय बरं इक्वेशन काय व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 आणि प्लस सी होता. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आताच काढला आपण, काय आला ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2, हा आलाय कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. बघून घ्या आलाय का कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. तो आता काय करणार तुम्ही याच्यात सबस्टिट्यूट करणार, पुट केला, ठीक आहे. इकडे 2 सगळीकडे कॉमन आहे तो काय होईल कॅन्सल आउट, म्हणजे इक्वेशन काय आलं ओमेगा स्क्वेअर प्लस ची टर्म पुढे घ्या प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, ठीक आहे. यातून काय कॉमन येईल ओमेगा स्क्वेअर कॉमन येईल, काय राहिलं ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि हे आलं व्ही स्क्वेअर. तुम्हाला व्ही पाहिजे, व्ही इज इक्वल टू काय येईल मग स्क्वेअर रूट ऑफ ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर रूट जाईल या ओमेगाचा स्क्वेअर रूट जाईल, का कारण ते कसं आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू काय राहिली व्ही इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, याचा स्क्वेअर जाणार नाही, का कारण मध्ये काय मायनस साइन. आता ही आली वेलोसिटी. आता मिनिमम आणि मॅक्सिमम काढूयात, ठीक आहे. मिनिमम वेलोसिटी कुठे आहे आणि मॅक्सिमम कुठे आहे ऍट मीन पोझिशन. मीनला एक्स काय तो 0, एक्स्ट्रीमला एक्स काय तो प्लस मायनस ए, मीनला एक्स इज इक्वल टू 0 पुट करा. वेलोसिटीचं इक्वेशन काय ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर, करेक्ट. म्हणजे व्ही इज इक्वल टू काय आला ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए चा स्क्वेअर, म्हणजेच काय आलं ओमेगा काय आलं ओमेगा ए, काय आलं ओमेगा ए, ठीक आहे. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल आउट झाला आणि व्ही ची व्हॅल्यू काय आली ओमेगा ए. हे काय आली मॅक्सिमम वेलोसिटी कुठे आली मीन पोझिशनला. आता एक्स्ट्रीमला पहा, एक्स्ट्रीमला एक्स ची व्हॅल्यू काय प्लस मायनस ए, म्हणजे व्ही इज इक्वल टू काय आला ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस प्लस मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. तो स्क्वेअर करून काय येणार आहे प्लसच येणार आहे आणि इथे काय आली 2 मध्ये काय साइन आहे मायनस साइन आहे. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय झालं 0,
ही टर्म 0 झाली, याला 0 सोबत मल्टिप्लाय केलं, v इज इक्वल टू काय आला 0, म्हणजे काय आला मिनिमम. कुठे मिनिमम आला तो एक्स्ट्रीमला, x ची व्हॅल्यू काय आली मिनिमम आली, जो v ची व्हॅल्यू एक्स्ट्रीमला काय आली मिनिमम आली 0 आली. समजलंय. मग याच्यावरून काय लक्षात आलं, मीन पोझिशन आहे, ठीक आहे, आणि एक्स्ट्रीम पोझिशन आहे, डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन. ठीक आहे, मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय 0, एक्स्ट्रीमला प्लस मायनस ए, वेलोसिटी मीनला काय प्लस मायनस ओमेगा ए, आत्ताच काढली, प्लस मायनस ओमेगा ए. कुठे आहे ती मीन पोझिशनला, मीन पोझिशनला v ची व्हॅल्यू काय आहे प्लस मायनस ओमेगा ए, एक्स्ट्रीमला काय ती 0. ऍक्सेलरेशन जे आहे ते काय आहे मायनस ओमेगा स्क्वेअर ए. ठीक आहे, आणि थांबा इथं 0 आहे, मीनला काय ते 0 आणि एक्स्ट्रीमला काय आहे मायनस ओमेगा स्क्वेअर ए. चेक करून घ्या. याला ऍक्सेलरेशन कुठे, ऍक्सेलरेशन कुठे 0, कुठे गेलं, हा ऍक्सेलरेशन कुठे 0, मीनला 0, एक्स्ट्रीमला ओमेगा स्क्वेअर ए. समजलंय का, प्लस मायनस, समजलंय का, प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. काय डाऊट याच्यात, काय डाऊट, कोण कधी 0 असतो कोण कधी हे, ते कळालंय का, नक्की समजलंय, नक्की समजलंय का, ठीक आहे घ्या.